नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला आपले स्वामी महाराज आणि एक श्रीमंत सौभाग्यवती बाई, ज्यांना की बाईसाहेब म्हटलं जायचं, अशा या बाईसाहेबांची कथा आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. कथा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका. तर श्री क्षेत्र हावणूर येथे श्री स्वामी महाराजांचा चातुर्मास चालू असताना एके दिवशी एक श्रीमंत सौभाग्यवती बाई आपल्या कारकुनाला बरोबर घेऊन त्यांच्या दर्शनासाठी आल्या. त्या बाईंची राहणी सुखवस्तू कुळाला साजेशी अशी अत्यंत उच्च दर्जाची असल्यामुळे तिने आपल्या इतमामाला साजेल अशीच श्री स्वामी महाराजांची पूजा केली. ही पूजा झाल्यानंतर त्या बाईंच्या कारकुनाने श्री स्वामी महाराजांची प्रार्थना केली की बाईसाहेबांच्या श्रीचरणी असा अर्ज आहे की बाईंची आत्तापर्यंत 4 बाळंतपणे झाली, परंतु त्यांचे एकही मूल जगले नाही. प्रत्येक गरोदरपणाच्या वेळी 5-6 महिने झाले की यांच्या यजमानांचे डोके फिरते. पुढे बाईसाहेब बाळंत होऊन बाळ जिवंत असेपर्यंत ते असेच भ्रमिष्ठ असतात. मात्र मूल गेले की त्यांचा भ्रमिष्ठपणा जाऊन ते पुन्हा पूर्ववत ताळ्यावर येतात. आता साध्या बाईसाहेबांना दिवस गेले आहेत. मागील 4 वेळा घडलेल्या प्रसंगामुळे सध्या त्यांचा जीव थाऱ्यावर नसून त्या अत्यंत घाबरल्या आहेत. या संकटातून मुक्तता करण्यास श्रींचे चरणच समर्थ आहेत. त्यासाठीच त्या आपल्या चरणी लीन होऊन आल्या आहेत. श्रींनी बाईसाहेबांना या संकटातून सोडवावे अशी माझी श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. एवढे सांगून त्या कारकुनाने श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी त्या बाई तेथेच बाजूला हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांच्या कारकुनाने साष्टांग नमस्कार केल्यावर त्यांनीही श्री स्वामी महाराजांना नमस्कार केला. त्यानंतर श्री स्वामी महाराजांकडून काहीतरी मार्ग आपल्याला मिळेल अशा कल्पनेने ते दोघेही स्तब्ध उभे होते. परंतु बराच वेळ झाला तरी श्री स्वामी महाराज काहीच बोलली नाहीत. श्री स्वामी महाराज काहीच बोलत नाहीत असे पाहून त्या बाईंचा कारकून पुन्हा अत्यंत नम्रतेने श्री स्वामी महाराजांना असे म्हणाला की महाराज, दरवर्षांची यांची 5-25 हजारांची मिळकत आहेत, पण यांच्या घरात कोणाला स्वस्थ चित्ताने घास जात नाही. हे कारकुनाचे म्हणणे ऐकताच श्री स्वामी महाराज त्यांना असे म्हणाले की तुमच्याकडे कोणाचे 5-25 हजार रुपये आले? त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी व्हावे म्हणून देवधर्माकडे काही सेवा म्हणून तुम्ही ठेवली आहे का? त्यांचे श्राद्ध व पक्ष करून वर्षातून त्यांना एखादा घास तरी पोहोचतो का? श्री स्वामी महाराजांनी विचारलेले हे सर्व प्रश्न ऐकून त्या बाई एकदम गंभीर झाल्या व आपली चूक कबूल करताना त्या त्यांना असे म्हणाल्या की महाराज, आपण म्हणता ते अगदी खरे आहे. आमच्याकडे जी मिळकत आली आहे ती आमच्या निवंश नातेवाईकांचीच आहे. आमच्या यजमानांनी ही संपत्ती आल्यापासून श्राद्ध पक्षास टाळा दिला असून त्यांच्यासाठी म्हणून अद्यापपर्यंत तरी काही देवधर्म करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असे काहीही केलेले नाही. इतके सर्व सांगून झाल्यावर आपल्या कपाळावर साठलेले घामाचे बिंदू टिपीत क्षणभर थांबून त्या पुन्हा श्री स्वामी महाराजांना असे म्हणाल्या की महाराज, आमच्या यजमानांना सद्बुद्धी द्या. श्रीचरणच समर्थ आहेत. आपल्या कृपेने त्यांना सुबुद्धी होऊन आमच्या वंशाचा दिवा लागावा एवढीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. त्या बाईंनी अशी प्रार्थना करताच श्री स्वामी महाराज त्या बाईंना असे म्हणाले की श्री दत्तच समर्थ आहे. त्यांच्या कृपेनेच तुमची इच्छा पूर्ण होईल. एवढे सांगून श्री स्वामी महाराजांनी त्या बाईच्या ओटीत नारळ प्रसाद घालून त्यांना आशीर्वाद दिला. पुढे त्या घरी गेल्यावर त्यांच्या यजमानांना श्री स्वामी महाराजांच्या कृपेने सुबुद्धी होऊन त्यांनी श्राद्ध पक्षादी व देवधर्मादी सर्व सेवा मोठ्या श्रद्धाभक्तीपूर्वक केल्यामुळे त्या बाईंना एक मुलगा झाला. त्यानंतर 2 वर्षांनी त्या आपल्या यजमानांना व मुलाला घेऊन श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेल्या. त्यांनी आपल्या मुलाला त्यांच्या चरणी ठेवले. त्याबरोबर श्री स्वामी महाराज श्री दत्त असे म्हणाले,
श्री स्वामी महाराजांच्या मुखातून जी अक्षरे निघाली तेच आपल्या मुलाचे नाव ठेवावयाचे असे म्हणून त्या मुलाचे नाव त्यांनी श्रीदत्त असेच ठेवले. अशा रीतीने काही वेळ त्या बाईंचा मुलगा श्री स्वामी महाराजांच्या समोरच खेळत होता. त्यावेळी त्या मुलाला उद्देशून ते असे म्हणाले की वर्णाश्रम करीसी चोख तरी तू पावसी उत्तम लोक. खरे तर त्यांचा हा उपदेश त्या मुलाच्या पित्यालाच होता. पुढे कालोघात त्या मुलाच्या पित्याने निरंतर वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करून आपले जीवन धन्य व कृतार्थ तर केलेच, पण आश्चर्याची गोष्ट अशी की श्री स्वामी महाराजांच्या अमोघ शब्दांनी त्या बालकाकडून पुढे वर्णाश्रम धर्माचे आचरण घडून येऊन त्याचे जीवनही उत्तम लोक पावण्याइतके श्रेष्ठ झाले. श्री स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तरूप श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांची आणि या बाईसाहेबांची कथा कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.